नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के सम्यक मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जाणारे प्रश्न आणि उत्तरे याबद्दल माहिती बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1, जायकवाडी धरणाच्या जलाशयास कोणत्या नावाने संबोधले जाते? तर याचे उत्तर आहे नाथसागर। प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी कोठे आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी पितळखोरा येथे आहे। प्रश्न क्रमांक 3, भारताबाहेरील जागतिक पहिले योग विद्यापीठ कोठे उभारण्यात आले? तर याचे उत्तर आहे भारताबाहेरील जागतिक पहिले योग विद्यापीठ अमेरिका येथे उभारण्यात आले। प्रश्न क्रमांक 4, कोसला हा ग्रंथ कोणी लिहिला? तर कोसला हा ग्रंथ भालचंद्र नेमाडे यांनी लिहिला आहे। प्रश्न क्रमांक 5, अर्जुन पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर अर्जुन पुरस्कार हा क्रीडा या क्षेत्राशी संबंधित आहे। प्रश्न क्रमांक 6, कुसुमाग्रज हे कोणाचे टोपण नाव आहे? तर कुसुमाग्रज हे विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव आहे। प्रश्न क्रमांक 7, 93व्या अखिल भारतीय मराठी संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? तर याचे उत्तर आहे 93व्या अखिल भारतीय संमेलनाचे अध्यक्ष जयंत नारळीकर हे होते। प्रश्न क्रमांक 8, स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती आहे? तर स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची 182 मीटर एवढी आहे। प्रश्न क्रमांक 9, कृष्णा नदीचे उगमस्थान? तर कृष्णा नदीचे उगमस्थान महाबळेश्वर हे आहे। प्रश्न क्रमांक 10, 1971ला पाकिस्तानची विभागणी होऊन कोणता नवीन देश निर्माण झाला? तर याचे उत्तर आहे 1971ला पाकिस्तानची विभागणी होऊन बांगलादेश हा देश निर्माण झाला। प्रश्न क्रमांक 11, लातूरातील वडूची कोणती जात जगभर प्रसिद्ध आहे? तर याचे उत्तर आहे देवणी ही जात जगभर प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक 12, अंतूर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अंतूर किल्ला औरंगाबाद या जिल्ह्यात आहे। प्रश्न क्रमांक 13, कोणती नदी जालना जिल्ह्यातून वाहत नाही? तर भीमा ही नदी जालना जिल्ह्यातून वाहत नाही। प्रश्न क्रमांक 14, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? तर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथे आहे। प्रश्न क्रमांक 15, चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात नियोजित आहे? तर चिपी विमानतळ हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात नियोजित आहे। प्रश्न क्रमांक 16, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोण? तर रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार हे आहे। प्रश्न क्रमांक 17, मराठी राजभाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर याचे उत्तर आहे मराठी राजभाषा दिन हा 27 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 18, सन 1918मध्ये महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना कोल्हापुरात कोणी केली? तर याचे उत्तर आहे कला महर्षी बाबूराव पेंटर्स यांनी केली। प्रश्न क्रमांक 19, भारताची महिला खेळाडू कमलप्रीत कौर ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर भारताची महिला खेळाडू कमलप्रीत कौर ही थाळीफेक या खेळाशी संबंधित आहे। प्रश्न क्रमांक 20, मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले आहे? तर मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व सेनापती बापट यांनी केले आहे। प्रश्न क्रमांक 21, हू वेअर द शूद्राज हा ग्रंथ कोणी लिहिला? तर याचे उत्तर आहे हू वेअर द शूद्राज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हा ग्रंथ लिहिला। प्रश्न क्रमांक 22, रक्तक्षय म्हणजे काय? तर रक्तक्षय म्हणजे हिमोग्लोबिन कमी होणे। प्रश्न क्रमांक 23, महाराष्ट्र विधानसभेमध्ये राज्यपाल नाम नियुक्त सदस्याची संख्या किती? तर याचे उत्तर आहे 12। प्रश्न क्रमांक 24, महाराष्ट्रातील सर्वात मोठी हळदीचे बाजारपेठ कोणत्या शहरात आहे? तर याचे उत्तर आहे सर्वात मोठे बाजारपेठ हे सांगली या शहरात आहे। प्रश्न क्रमांक 25, चादरीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते? तर याचे उत्तर आहे चादरीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण सोलापूर हे आहे। प्रश्न क्रमांक 26, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट कोठे आहे? तर फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट हे पुणे या शहरात आहे। प्रश्न क्रमांक 27, पांढरे सोने पिकवणारा जिल्हा कोणता?
तर याचे उत्तर आहे पांढरे सोने पिकवणारा यवतमाळ हा जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 28, अकोला जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये आहे? तर अकोला जिल्हा महाराष्ट्राच्या अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 29, गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचे उत्तर आहे गुगामल राष्ट्रीय उद्यान अमरावती या जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 30, पालघर जिल्ह्यात कोणते नवीन अत्याधुनिक बंदर उभारण्यात आले आहे? तर याचे उत्तर आहे पालघर जिल्ह्यात वाढवण हे अत्याधुनिक बंदर उभारण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 31, महाराष्ट्रात दारूबंदी कोणत्या जिल्ह्यात उठवली? तर याचे उत्तर आहे महाराष्ट्रात दारूबंदी चंद्रपूर या जिल्ह्यात उठवली. प्रश्न क्रमांक 32, चांदी कामासाठी प्रसिद्ध असलेले कोल्हापूर जिल्ह्यातील ठिकाण कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे चांदी कामासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण हुपरी हे आहे. प्रश्न क्रमांक 33, रायगड जिल्ह्यातील भात संशोधन केंद्र कोठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे रायगड जिल्ह्यातील भात संशोधन केंद्र कर्जत येथे आहे. प्रश्न क्रमांक 34, रायगड जिल्ह्यातील सर्वात जास्त क्षेत्रफळाचा तालुका कोणता? तर याचे उत्तर आहे रायगड जिल्ह्यातील सर्वात जास्त क्षेत्रफळाचा तालुका महाड हा आहे. प्रश्न क्रमांक 35, रायगड जिल्ह्यात 1930 साली जंगल सत्याग्रह झालेले ठिकाण कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे रायगड जिल्ह्यात 1930 साली जंगल सत्याग्रह झालेले ठिकाण चिरनेर हे आहे. प्रश्न क्रमांक 36, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ कोठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर येथे आहे. प्रश्न क्रमांक 37, सांगली जिल्ह्यातील सांगरेश्वर हे अभयारण्य कोणासाठी राखीव आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे सांगली जिल्ह्यातील सांगरेश्वर हे अभयारण्य हरिण या प्राण्यासाठी राखीव आहे. प्रश्न क्रमांक 38, कोरकू जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे कोरकू जमातीचे लोक अमरावती या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतात. प्रश्न क्रमांक 39, प्रस्तावित जैतापूर ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे प्रस्तावित जैतापूर ऊर्जा प्रकल्प रत्नागिरी या जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 40, नांदेड जिल्ह्यात किती तालुके आहेत? तर नांदेड जिल्ह्यात 16 तालुके आहेत. प्रश्न क्रमांक 41, नाथसागर हे धरण कोठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे नाथसागर हे धरण पैठण येथे आहे. प्रश्न क्रमांक 42, महाराष्ट्रात नव्याने निर्माण करण्यात आलेला जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रात नव्याने निर्माण करण्यात आलेला जिल्हा पालघर हा आहे. प्रश्न क्रमांक 43, महाराष्ट्रात सर्वाधिक सिमेंट कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे चंद्रपूर या जिल्ह्यात सर्वात जास्त सिमेंट कारखाने आहेत. प्रश्न क्रमांक 44, महाराष्ट्रात सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा कोणता? तर याचे उत्तर आहे ठाणे हा सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 45, दत्ताचे जागृत देवस्थान औदुंबर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे दत्ताचे जागृत देवस्थान औदुंबर सांगली या जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 46, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? तर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.